काय काय बायकांना की नाही कशाचं पण कौतुक असते. म्हणजे समजा बाळ जन्मलं आणि फोन केला की बाळ जन्मलं तर त्यांचा पहिला प्रश्न काय असतो माहिती आहे, नॉर्मल झालं का सिझर झालं. अरे तू काय बिल देणार आहेस, नॉर्मल झालं का सिझर झालं. आता बायका ते बायका पुरुष पण विचारायला लागले. कारण काय त्यांना काय वाटतं माहिती आहे, नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणजे ही बाई घट्ट, तिच्या अंगातले पाणी. आणि सिझेरियन झाली की आई होण्याच्या काळा हिला काय करणार असं म्हणतात. तर मला त्यांना सांगायचं आहे की आता तुम्ही दवाखान्यात गेला तर माणूस जन्माला येताना सिझेरवरून येणार आहे आणि जाताना व्हेंटिलेटरवरनं जाणार आहे. आता काही दवाखाने असे आहेत की जिथं नॉर्मल डिलिव्हरी करतच नाहीत. पण मला असं सांगायचं की कोल्हापूरमध्ये डॉक्टर अजित पाटील सर म्हणून आहेत, साने गुरुजीमध्ये लळा हॉस्पिटल आहे. 7व्या-8व्या महिन्यात जे मुलींच्या पोटातलं पाणी कमी होतं आणि मग त्यांचं प्रीमेच्युअर डिलिव्हरी होते, तर आर्टिफिशियल पद्धतीनं ते इंजेक्शन देऊन त्या पोटामध्येच ते गर्भ व्यवस्थित सुरक्षित वाढतं. आणि ह्याचा त्यांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आहे, आपल्या कोल्हापूरकरांना माहिती नाही. आणखीन एक महापालिकेचा एक दवाखाना बघितला की जिथं नॉर्मल डिलिव्हरी होते. तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही अशी कोणते दवाखाने बघितले की जिथं नॉर्मल डिलिव्हरी होते. म्हणजे पंचगंगा. दुसरा एक विषय असा आहे की सिझेरियन होण्याचं प्रमाण वाढलंय ते म्हणजे न्यूमरोलॉजी आणि ज्योतिषशास्त्र. यांना वाटतं ह्या तारखेला जन्मला, 8 तारखेला जन्मला, 6 तारीख सगळ्यात शुभ, आणि ही डिलिव्हरी थांबवतात आणि त्या दिवशी ती डिलिव्हरी करतात. आणि डॉक्टरांचं पण फावतंय, कारण बिल कशाचं जास्त येणार, नॉर्मलचं येणार का सिझेरियनचं येणार, सिझेरियनचं येणार. त्यामुळे हे अंधश्रद्धेच्या नावापोटी पण सध्या सिझेरियन भरपूर चाललंय. तर नव्या पिढीनं पण जरा शानं व्हावं. आपण ज्या दिवशी जन्माला येतोय तोच शुभ दिवस काय राहिले.